नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत फोटो बॅकग्राऊंड रिमूव्ह। तर मित्रांनो, फोटोचं जे बॅकग्राऊंड असतं मित्रांनो, ते कशा प्रकारे रिमूव्ह करायचं आणि मित्रांनो दुसरी गोष्ट आहे ती ॲपबद्दल बोलायचं म्हटलं तर मित्रांनो, विदाऊट वॉटरमार्क ॲप आहे मित्रांनो। ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथनं तुम्ही ती डाउनलोड करायची आहे। तर मित्रांनो, फोटो रूम ॲपचं नाव तर तुम्ही ऐकलंच असेल। तर मित्रांनो, तुम्ही काय करता माहिती का, तुम्ही करता प्ले स्टोअरवरतून डाउनलोड। तर मित्रांनो, डाउनलोड केल्यानंतर तुम्ही सगळं व्यवस्थितरित्या तुम्ही काम पुढचं करता, परंतु तुम्ही गलती काय करता, तर मित्रांनो तुम्ही गलती मेन म्हणजे प्ले स्टोअरवरतून घेता आणि ती ॲप तुमची राहत नाही अनलिमिटेड। तर मित्रांनो, मी तुम्हाला जी ॲप दिलेली आहे ती अनलिमिटेड आहे मित्रांनो, तुम्ही ती ॲप डाउनलोड करायची आहे। तर मित्रांनो, तुम्ही प्ले स्टोअरवरतून जी ॲप घेता मित्रांनो, त्यावरती येतो वॉटरमार्क। तर मित्रांनो, जी मी तुम्हाला लिंक सांगितलेली आहे, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती तुम्ही डाउनलोड करा, त्यामध्ये वॉटरमार्क येत नाही। तर मित्रांनो, दुसरी गोष्ट बोलायची म्हटली तर क्वालिटी। तर मित्रांनो, जी आपली फोटोची अगोदर क्वालिटी होती तीच आपली PNG निघाल्यानंतर तीच क्वालिटी आपल्या फोटोची राहील। तर मित्रांनो, ती ॲप तुम्ही डाउनलोड करा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे। तर चला तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मित्रांनो, आपल्याला करायचं आहे फोटो रूम ॲपमध्ये फोटोला ॲड। तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला फोटो रूम ॲपमध्ये फोटोला ॲड करायचा आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपला जो फोटो आहे तो प्रोसेस होत आहे मित्रांनो, या ठिकाणी आपलं जे बॅकग्राऊंड आहे ते रिमूव्ह होत आहे। तर मित्रांनो, नेटवर्क थोडं स्लो असल्यामुळं थोडा टाईम घेईल। तर मित्रांनो, या ठिकाणी आपलं जे बॅकग्राऊंड आहे ते परफेक्टरित्या रिमूव्ह झालेलं आहे। तर मित्रांनो, आपल्याला करायचं आहे ट्रान्सपरंटवरती क्लिक। तर मित्रांनो, त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला करायचं आहे एक्सपोर्ट। तर मित्रांनो, एक्सपोर्टला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर सेव्ह टू गॅलरी। तर मित्रांनो, आपल्याला फोटोला करायचं आहे सेव्ह टू गॅलरी। तर मित्रांनो, जो आपला फोटो आहे तो आपला गॅलरीमध्ये सेव्ह होईल। तर मित्रांनो, आपलं PNG जे आहे ते गॅलरीमध्ये सेव्ह झालेलं आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।